हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मध्ये कुलेचे अध्यक्ष नामनिष्ठादास प्रभू याने सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 16व्या दिवशी 16व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. अध्यायाचं नाव आहे देवासुर संपादन विभाग योग, म्हणजे देव आणि राक्षसी गुण. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरु वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादां सगण लीला श्री शाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. सदगुरुदेव की जय. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते जय पताका स्वामी नामी. नमाचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते गौरी कथा दामोदाय नग ग्राम तारिणे. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामी. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी शून्यवादी पाश्चात्य देश धारण. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे इस्कॉनच्या या अध्ययन वर्गामध्ये. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद कुले बँगलोरचे हे आर्चबिशप श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. त्यांचा आशीर्वाद घेऊन आजच्या अध्ययन वर्गाची सुरुवात करतो. इस्कॉनचे संस्थापक आहेत श्रीला प्रभुपाद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करू, त्यांचा आशीर्वाद घेऊन आजचा अभ्यास करतो. नमस्कारदास प्रभू ज्यांनी या अध्ययन वर्ग सुरू केला यांनाही मी त्यांचाही आशीर्वाद घेतो. गुरु महाराज जय पताका स्वामी महाराज यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम, त्यांचा आशीर्वाद. अनेक कृष्ण भक्त आहे जे वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये ज्याला मला पुढाकार दिला असे अन्वया माताजी, मनीषा माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी, गीता माताजी, मुद माताजी ह्या सर्वांना माझा सादर नमस्कार. तर काल आपण भौतिक जगापासून लिप्त होणे असा 15व्या अध्यायामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या जे 5 श्लोक आहेत त्याच्यावरती अभ्यास केले. स्थलानंतर हे आपण आणखीन 6 श्लोकामध्ये अभ्यास केले. कृष्णा देखभाल करता म्हणून आपण अभ्यास केला होता आणि वेदांत सूत्राचा सार सही काल आपण 4 टप्प्यामध्ये 15व्या अध्यायाचा अभ्यास केला होता. तर आज आपण 16व्या अध्यायामध्ये काय अभ्यास करणार म्हणजे अतिरेकी आणि राक्षसी गुण भगवंती संपदम देवी. राक्षसी स्वभाव दंभ दर्प अभिमान. राक्षसी क्रियाकल्पांचे परिणाम आणि उन्नती किंवा अधोगतीचे निवड. न सुखम न परम गती. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा सत्वशुद्ध आत्म आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन दान आत्मसंयम यज्ञ कर्म वेदायन तपस्या साधेपणा अहिंसा सत्य क्रोधातून मुक्त त्याग शांती द्वेष काढणे वृत्तीचे तिटकार सर्व जीवाप्रती दयाभाव लोभविहीनता सौम्यता विनयशीलपणा दृढ निश्चय उत्साह क्षमा शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषा मुक्त हे सर्व देवगुण आहे. हे भारतात देवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. तर आता आपण हे जे भगवंताने देवी देवी प्रकृतीचे मनुष्य असतात त्याच्यामध्ये कुठले गुण दिलेले आहेत तर निर्भयपणा. निर्भयपणा म्हणजे काय तर आपण आपण जेव्हा संन्यास घेतो तेव्हा आपण सर्व त्याग करून भगवानाच्या कृपेद्वारा राहावं लागतं. जसं भरत महाराजांनी संन्यास घेतला होता आणि ते आपल्या निघून गेले होते. तसंच जर मनुष्याने असं वाटत असेल आता आपण आपण संन्यास घेतला तर आपल्याला संन्यास घेऊन जर आपल्याला असं वाटत असेल की मी हे सर्व त्याग केले आहे, माझं आता रक्षण कोण करणार, मला जीवन कोण देणार, जर मी आजारपणा झाला तर मला रुग्णालय कोण घेऊन जाणार, हे सर्व जर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही संन्यास घेऊ नये असं इथे भगवान म्हणतात. कारण निर्भयपणा म्हणजे तुम्ही पूर्णपणे आता भगवंतावरच भगवंतच तुमचं सर्व काही पोषण आहे, तुमचं जे काही भक्ती आहे, तुमचं यज्ञ आहे तपस्या आहे हे सर्व भगवान श्रीकृष्णच बघणार आहे. म्हणून तुम्ही सर्व जे काही करणार ते तुम्ही सर्व
भगवंताला अर्पण केलं पाहिजे, तेव्हा तुम्ही निर्भयपणा होऊ शकतात. म्हणजे त्या निर्भयपणा एक संन्यासीचा गुण आहे. नंतर सत्वशुद्ध म्हणजे संन्यास आश्रमात जर आले, सर्वात मोठा गुण म्हणजे शुद्ध जीवन. ते सात्विक म्हणजे हा एक नियम आहे की यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे सत्वशुद्ध म्हणजे आपण जे संन्यास आश्रमामध्ये असतात त्याने जे स्त्री आहे त्यांच्याकडे लिप्त राहिलं पाहिजे. स्त्रियाकडून त्याने लांबूनच नमस्कार केला पाहिजे. आणि आणि जर त्यांच्याकडे शक्य असेल तर ते स्त्रियाचा लागेच जायचं नसतं. असं सत्वशुद्धी म्हणजे स्त्रियापासून कारण जेव्हा भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा स्त्री पुरुष या सोबत राहू शकतात, कारण ते गृहस्थाश्रमामध्ये असते. पण जेव्हा आपल्याला सत्वशुद्धी पाहिजे तेव्हा आपण स्त्रियापासून अलिप्त राहणे पाहिजे. असं सत्वशुद्धीचे एक गुण ते जे देवी स्वभावाचे. कारण आपण संन्यास घेतो तर आपल्याला आता लोक देव म्हणून पुजणार आहे, तर आपल्यामध्ये ही देवी गुण असायलाच पाहिजे. आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशील म्हणजे ज्ञान आपले उद्धारासाठी आणि भौतिक जगामध्ये जे काय लोक आहेत त्यांना ज्ञान द्यायचं आहे. जसं आता तो जो देवी स्वभावच आहे तो आपण भौतिक जगामध्ये राहतात तर आपण सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत वेगवेगळ्या कर्म करतात, कुठेतरी आपल्याकडे ज्ञान नसतं. तर हे ज्ञान कोणी दिलं पाहिजे, तर आपल्याला हे जे संन्यासी आश्रम आहे त्याने त्यांनी फक्त भगवान कृष्णाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. श्रीला प्रभुपादांनी तसं केला होता की ते ज्यावेळी ते संन्यास घेतला तर त्याने फक्त आध्यात्मिक ज्ञानाचंच अनुशीलन केलं. म्हणजे त्याने भगवद्गीता आणि भागवतम यांचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. तर दान दान हा सर्वात मोठा गुण कुठला आहे, कोणाचा आहे, तर तो गृहस्थाचा आहे. कारण आपण जे चार आश्रम बघितले त्याच्यात ब्रह्मचारी आश्रम आहे, नंतर गृहस्थ आश्रम, नंतर वानप्रस्थान आणि शेवटचा संन्यास आश्रम. हे चार आश्रम आहेत. त्यात हे जे तीन आश्रम आहे, ब्रह्मचारी आश्रम, अ, वानप्रस्थान आणि संन्यास आश्रम, ते सर्व कोणावर तर अवलंबून आहे, तर ते गृहस्थ आहे. कारण त्यांच्याकडे धन ऊर्जेसाठी त्यांच्याकडे पैसे कमवायचे कुठलेही त्यांच्याकडे हे नसतात, काम नसतात, की ते काही करू शकत नाही. कारण आपण जेव्हा ब्रह्मचारी असतो तेव्हा आपण लहान केला जातात. नंतर आपण जेव्हा वनप्रस्थानमध्ये जातात तेव्हा आपण कुठेतरी जंगलामध्ये कुठे जातो, आणि संन्यासात ते हे सर्वांमध्ये कुठल्या तरी आपल्याकडे धन आपल्याकडे नाही असतं. तर हे दान हे सर्वात मोठं गृहस्थ आहे. तर गृहस्थाने जवळजवळ त्याने 50% आपले जे काही धन उर्जित केले आहे ते दान केलं पाहिजे, असं इथे भगवंताने दान म्हणतात. देवागुणाचं एका दिलेले आहे. पुढे भगवान म्हणतात की आत्मसंयम. तर आत्मसंयम म्हणजे अ, हे आपण जेव्हा भौतिक जगामध्ये राहतात तर तेव्हा आपले जे वेगवेगळे इंद्रिय आहेत त्याच्यावरती आपण नियम केले पाहिजे, संयम ठेवलं पाहिजे. जरी आपण गृहस्थ असत असेल तर अनावश्यक आपण इंद्रियाचा भोगचा टाळला पाहिजे, असं इथे आत्मसंयम दिले. तर यज्ञ कर्म म्हणजे आपण वेगवेगळ्या यज्ञ करतात. तर ते त्याचा इथे दिलेलं आहे की आपण यज्ञ आणि कर्म हे केलंच पाहिजे. आपण अभ्यास केला होता की यज्ञ कुठल्याही अ, परिस्थितीमध्ये सोडायचं नसतं. तर इथे भगवान यज्ञ कर्म ही केलं पाहिजे. वेदायन म्हणजे आपण वेगवेगळ्या जे भगवद्गीता आहे, भागवतम आहे, वेगवेगळ्या जे पुस्तक हे वेद आहे, हे यांचा आपण अभ्यास केला पाहिजे. नंतर तपस्या म्हणजे आयुष्य जर आपल्या 100 वर्ष असेल तर मी जसं तुम्हाला सांगितलं की 25 वर्षाचा आपला ब्रह्मचारी असतो, नंतर गृहस्थ असतात. तर शेवटचे जे 50 वर्ष आहेत, तर आपलं जीवन एक 100 वर्षाचं आहे, तर शेवटचा जो 50 वर्ष आहे त्या आपण तिथे तपस्या केली पाहिजे. हे एक देवी प्रकारचे जे स्वभावाचे जे मनुष्य आहेत त्यांचे एक गुण आहे. साधेपणा. तर आपण अ, आपल्याकडे जर खूप पैसे जर असेल तरी आपण साधेपणा राहिलं पाहिजे. आपण महाग असे कपडे नाही, मोबाईल आहे, नंतर आपण मागे मागे जे गाडी आहेत ते सर्व आपण त्याग केल्या पाहिजे. असा साधेपणाचा इथे दिलेला आहे. अहिंसा म्हणजे आपल्या इंद्रियासाठी आपण जेव्हा जे पशुला हत्या करून आपण इंद्रिय भोगासाठी करतात, तर तर ते आपण टाळलं पाहिजे. त्याला अहिंसा आहे. आणि आपण जेव्हा आपल्याकडे ज्ञान असतं भगवद्गीताचं, तर जे अभक्त आहे त्यांनाही जर आपण हे ज्ञान दिलं तर त्यालाही तिथे हिंसा केली पाहिजे. तर जे भक्त आहे त्यांनाच आपण हे ज्ञान दिले पाहिजे, त्याला ते अहिंसा दिली. सत्यावरती काय बोलायची मला आता गरज वाटत नाही. क्रोधातून मुक्ता. तर
आपण भौतिक जगामध्ये राहतात, आपण वेगवेगळ्या कारण आपण छोट्या छोट्या गोष्टीवरती आपण भांडण करतात आणि आपण क्रोध होऊन जातात. तर आपण क्रोधातून मुक्त केली पाहिजे. तर क्रोधातून मुक्त कसं केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी वेगवेगळे उपाय दिलेले आहेत. तर जर तुम्हाला क्रोध आल्यावरती तुम्ही 1 ते 10 असं आपल्या मनामध्येच आपण बोललं पाहिजे. नंतर जर क्रोध जास्त असं आला असेल, तर तुम्ही तिकडनं 1-2 पाय पुढे जाऊन कुठेतरी भगवानचं नामस्मरण केले पाहिजे. तेव्हा आपण क्रोधातून मुक्त होऊ शकतो. त्याग अ, त्याग म्हणजे फक्त विहित कर्म करून आपण कोणाला अपेक्षा करता आपण हे सर्व भगवंताला अर्पण केले पाहिजे. जे काही आपण भौतिक जगामध्ये राहतात, जेव्हा आपण जे काही कर्म करतात, तेव्हा आपण भगवंताला अर्पण जेव्हा केलं, तेव्हा ते त्याग होऊ शकतात. शांती तर जसं आपण क्रोधातून मुक्त झाले की आपण शांतता होणारच आहे. नंतर दोष काढणे वृत्तीचा तिटकारा म्हणजे आपण वेगवेगळ्या लोकांचा आपण निंदा करतात. जसं आपण आपण तीन मित्र आहेत. तर जेव्हा एक मित्र आपला कुठेतरी कामावरती गेला, तर आपण दोन जण काय करतात, ते त्या तिसऱ्या व्यक्तीची आपण निंदा करतात, त्याचा दोष काढतात. तर त्यातून आपण टिटकार मिळाला पाहिजे. पण सर्व जीवाचा प्रति दयाभाव. दयाभाव म्हणजे आपण अभ्यास केला होय की 84 लक्ष योनीमध्ये प्रत्येक जीवामध्ये भगवान श्रीकृष्ण शिरोदक्ष विष्णू म्हणून राहतात. तर म्हणून आपण कुत्रा, मांजर हे सर्वांमध्ये आपण संभाव ठेवला पाहिजे. लोभविहीनता म्हणजे आपण भौतिक जगामध्ये राहतात, तर आपल्याला अनेक वस्तूच्या आपल्याला लोभ असतात, की जर मी हे काम केलं तर मला इथे फायदा होणार. नंतर हे जर मी कोणासाठी हे चांगलं काम केलं तर तो मला काहीतरी बक्षीस देणार. हे सर्व लोभ आहे. तर ह्यातून आपण वेगळा राहायला पाहिजे. याला लोभविहीनता म्हणतात. सौम्यता हेच आपला साधेपणा आहे. नंतर विनयशीलपणा म्हणजे आपण खूपच विनयाने लोकांची आपण वागलं पाहिजे. दृढ निश्चय म्हणजे आता फक्त एक ऐश्वर्या माताजीला मी हे देऊ शकतात. कारण पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं की भगवद्गीताचं जर तुम्हाला अ, हे अभ्यास करायचा आहे, तर त्याच्यासाठी 3 गुण पाहिजे. सर्वात मोठा उत्साह, दुसरा दृढ निश्चय आणि शेवटचा जो आहे तो धैर्य. तर आता दृढ निश्चयाने तुम्ही हा अभ्यासवर्ग केला आहे आणि दुसरा उत्साह. तर उत्साह आल्यावरती तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे. तर हे 2 गुण आता जे भक्त आहेत त्यांच्यासाठी आहे, ज्यांनी हा अभ्यासवर्ग पूर्ण केला आहे. नंतर क्षमा नंतर आपण असं म्हटलं गेलेलं आहे की आपण भौतिक जगामध्ये राहतात, तर आपण कुणाला क्षमा देऊ शकत नाही. कोणी जर काय आपल्यासाठी काय चुकीचं बोललेलं आहे, जर आपल्याला माहित आहे की त्याने चुकीचं बोललेलं आहे आपल्याबद्दल, तरी आपण त्यांना कारण ते जे काय बोलून जातो तर आपल्या डोक्यावरती जातं, आपली झोप होत नाही, पूर्ण होत नाही. कारण आपल्या त्याच्या विचारामध्ये गुंतलेले असतात. तर आपण त्यांना जर क्षमा केलं तर आपल्याला चांगली झोप होणार. कारण कोणालाही आपण डोक्यावरती ठेवायचं नसतं, त्यांना खाली ठेवायचं असतं. जेव्हा आपण खाली ठेवतो तेव्हा आपण जर क्षमा करून जातात, तेव्हा आपण त्यांना खाली ठेवू शकतात. नंतर शुची म्हणजे स्वच्छता. जर आपण स्वच्छताचे आपण 6व्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता की 2 प्रकारचे यम आणि नियम म्हणजे बाहेरची स्वच्छता म्हणजे काय, तर रोज आपण आंघोळ केली पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजे, अ, अ, तिलक वगैरे केला पाहिजे. नंतर आपल्या गळ्यामध्ये जर जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही गळ्यामध्ये माळा घालू शकतात. हे सर्व सूची आहे. ही बाहेरची सूची आहे म्हणजे यम आहे. नियम म्हणजे आपण रोज चांगला आहार केला पाहिजे. नंतर नामजप स्मरण केलं पाहिजे. हे सर्व आजची सूची आहे. आणि द्वेष व सन्मानाची अभिलाषा. तर आपण भौतिक जगामध्ये राहतात, तर आपण प्रत्येकाकडे आपण अपेक्षा ठेवतात की त्यांनी मला मान सन्मान दिला पाहिजे. आपण कुठेतरी कोणाच्या घरामध्ये आपण बर्थडे की लग्नामध्ये जातात, तर तेव्हा आपण अपेक्षा करतात की त्याने मला सन्मान दिला पाहिजे. तर हे सर्व काय आहे की हे जेव्हा हे जर द्वेष आणि सन्मानापासून जर आपली अभिलाषापासून जर आपण मुक्ती केली, हे सर्व काय आहे, तर भगवान इथे आपल्याला देवी स्वभावाचे जे मनुष्य आहेत त्यांचं गुण इथे वर्णन केलेलं आहे. तर हे जे गुण आहेत ते जर तुमच्यामध्ये जर नसेल तर तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. तर प्रयत्न केल्यावरती आपण निश्चितपणे देवी स्वभावामध्ये येऊ शकतात. आणि इथेच वेगवेगळ्या भगवंताने देवी स्वभावाचे जे मनुष्य आहेत त्याच्यात हे हे स्वभाव आढळतात, असं इथे पहिल्या 3 श्लोकाद्वारा आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
पुढे भगवान म्हणते, हे पार्था, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे असुरी प्रकृती जन्मलेल्या लोकांचे असते. तर इथे तुम्ही चित्रामध्ये आणि इथे व्हिडिओमध्ये बघू शकता, तर एक हत्ती आहे. तो काय करतो, तर त्याला तो उर्मटपणा करतोय. तर असे जे लोक आहेत ते कोण आहे, तर त्याला असुरी प्रकृतीचे म्हणजे देवाचे जे आपण वेगवेगळे हे बघितले आहे, जे गुण बघितले, आता असुरी लोक. दंभ, दंभ म्हणे आपल्याकडे जे आहे ते सोडून आपण जे काय दाखवतात त्याला दंभ म्हणतात. तर त्याच्यासाठी जर आपण भौतिक जगामध्ये राहतो तर आपण काय करतात, आपल्याला कुठेतरी लग्नामध्ये जायचं की कुठेतरी कोणाचं बर्थडे पार्टीमध्ये जायचं असतं, तर आपण काय करतात, तर आपल्या शेजारी कडे जर चांगलं वस्त्र असेल, त्यांच्याकडे आभूषण असतं, ते आपण मागतात आणि आपण ते घालून जातात. आणि आपण हे दंभ करतात की आपल्याकडे हे आहे. परंतु हे सर्व दंभ हे असुरी लोकांचे. अभिमान, अभिमान तर प्रत्येक लोकांना त्यांचा पैशाचा असतं, गाडीचं असतं, घराचं, हे अभिमान असतं. आणि अज्ञान, अज्ञान म्हणजे काही लोक आहेत जे आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये फार लोक आहेत जे वेगवेगळ्या भगवद्गीतेचं ज्ञान देतात, पण त्यांना माहित नाही की कुठल्या श्लोकाचं ते तात्पर्य वगैरे देतात. जर तुम्ही भगवद्गीता जर वाचली असेल तर तुम्ही निश्चितपणे तुम्ही सांगू शकणार की कुठल्या अध्यायामध्ये तुम्ही काय शिकलं, तुम्ही काय अभ्यास केला. आणि तुम्हाला जर कोणी विचारलं की पहिल्या अध्यायामध्ये काय येतं, दुसऱ्या अध्यायामध्ये काय असतं, तर त्यांना तुम्ही जर भौतिक जगामध्ये त्यांना विचारलं की भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितली, पण प्रत्येक अध्यायामध्ये कुठलं ज्ञान दिलं, जर तुम्ही त्यांना विचारलं तर त्यांच्याकडे ते ज्ञान असतं. ते हे सर्व काय आहे, ते अज्ञानी आहे. त्यांना माहित आहे की भगवद्गीता हा आपल्या जीवनाचा मॅन्युअल आहे, परंतु ते ते त्याचे ज्ञान घेत नाही. असे जे लोक आहेत जे अज्ञानी आहेत, त्याला भगवान इथे असुरी प्रकृतीचे जन्मलेल्या लोकांचा गुण आहे, असं इथे या श्लोकेद्वारा आपल्याला भगवान सांगायचा प्रयत्न केला आहे. पुढे भगवान म्हणतात, देवी गुण मोक्षदायक असतात तर असुरी गुण बद्धकारक असतात. हे पांडव, तू चिंता करू नकोस, कारण तू देव गुणासह जन्मलेला आहे. तर हे आपण जो दोन प्रकारचे आपण गुण बघितला, तर पहिला जो आपण जे देवी देवी गुण जे बघितलं, तर ते जर आपल्याकडे असेल तर आपण मोक्षदायक म्हणजे आपल्या मोक्ष मार्गावर आपण जाऊ शकतात. परंतु जर आपल्यामध्ये असुर असेल, जसं दंभ आहे, अज्ञानी आहे, उर्मटपणा, हे सर्व बंधनकारक आहे. आणि बंधनकारकपणे काय होतं, तर आपण परत परत ह्या भौतिक जगामध्ये येतात. परंतु जर आपण देवी गुणामध्ये असेल तर आपण भगवंत शाश्वत धाम पोहोचू शकतात. आणि म्हणून भगवंताने अर्जुना सांगितले, तू चिंता करू नकोस, कारण तू देवी गुणासह जन्मलेला आहे. अर्जुनाला भगवंताने सांगितलं की तुला चिंता करायची गरज नाही, कारण तू देवी गुणामध्ये आहे, म्हणून तू मोक्षदायक आहे, असं इथे या श्लोकेद्वारा आपल्याला जे देवी गुणामध्ये असतात ते मोक्षकारक होऊ शकतात. आणि जे असुर आहेत त्यांचा इथे परत बंधकारक असल्यामुळे ते भौतिक जगामध्ये परत परत जन्म घेतात. पुढे भगवान म्हणजे, हे पार्था, या जगामध्ये देवी आणि असुर असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वी तुला देवी गुणाचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले, आता माझ्याकडून असुरी गुणाचे विवरण कर. तर आपण फक्त चारच आपण अभ्यास केला होता असुराचे गुण. आता भगवंत असुरांचे आणखी कुठले गुण आहेत ते आता आपण आपल्याला भगवंत सांगतील. असुरी प्रवृत्ती लोक काय करावं आणि काय करू नये हे जाणत नाही. सुचिरभूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांचं आचरत नाही. तर इथे तुम्हाला आपण भौतिक जगामध्ये राहतात आणि तुम्हालाही माहित आहे की जे मोठ्या मोठ्या शहर आहे, मुंबई आहे, दिल्ली आहे, कलकत्ता आहे, नंतर चेन्नई, हे सर्व मोठ्या मोठ्या शहरामध्ये रोज वेगवेगळ्या 5 स्टार 7 स्टार असे मोठ्या मोठ्या हॉटेलामध्ये रोज पार्ट्या चालू असतात. म्हणजे जे असुरी प्रवृत्ती जे लोक आहेत त्यांना काय करू आणि काय करू नये त्यांना जाणत नाही. कारण त्यांना असं वाटतं की मी खूप काम केलं तर आता मला मजा करायची, मदत केली पाहिजे. म्हणून त्यांना हे काय करावं आणि काय करू नये त्यांना त्यांना ज्ञान नसतं. सुचिर भूतपणा म्हणजे जसं आपण सांगितलं की जेव्हा आपण हे जर दारू वगैरे पितात, हे जे पार्टी वगैरे करतात, तर काय होतात, आपल्या एक दुसऱ्या पुरुष आणि स्त्रियांचे एक दुसऱ्यांची मैत्री होते. आणि असे म्हणून हे वेगवेगळ्या स्त्रियांचा आपल्याला भोगायची इच्छा असते. म्हणजे हे सर्व काय आहे, तर असुराचे गुण आहेत. त्याच्यामध्ये सुचिरभूतपणा नसतात. सदाचार, सदाचार म्हणजे काय, तर आपण सात्विक गुणामध्ये असल्यावर ते आपण चांगलं भोजन करतात, आपण चांगल्या भगवंताची पूजा वगैरे करतात, तप करतात, यज्ञ करतात. हे सदाचार त्यांच्यामध्ये गुण आढळत नाही, कारण त्यांना रोज वेगवेगळ्या भोगायची इच्छा असल्यामुळे हे त्यांच्या सदाचार, त्यांच्या
मध्ये नसतं. सत्य सत्य म्हणजे जेव्हा आपण मोठ्या कॉर्पोरेट मध्ये किंवा कुठल्या मोठ्या ऑफिसामध्ये असतात, तेव्हा आपण नेहमी असत्यच बोलत असतात. कारण आपल्याला माहित आहे की आपला जो बॉस आहे, की आपला खालचा जो मनुष्य आहे, तो कुठेतरी बाहेर गेलेला आहे. तो त्याला जे काम करायचं तो करत नाही. तर तेव्हा आपण हे खोटं बोलतात आणि हे असत्य बोलतात. म्हणजे हे जे हे जे असुरी लोक आहेत, त्यांना काय करायचं काय करू नये त्याला जाणत नाही. त्यांच्यामध्ये सुचिरभूतपणा नसतात, सदाचार नसतात आणि सत्यही त्यांना त्यांच्यामध्ये आढळत नाही. असं तुम्ही भौतिक जगामध्ये तुम्हाला काही लोक मिळणार जे ज्यांच्यामध्ये हे सर्व गुण असतात. हे सर्व गुण कोणाचे आहे? तर हे असुरी लोकांचे आहे, असं तुम्ही समजू शकता. जेव्हा तुम्हाला माहित असेल की हे जे काय बोलतो ते आपण विश्वास करू शकत नाही, हे लोकांना आपण असुरी म्हणू शकतात. पुढे भगवान म्हणतात ते म्हणतात की हे जग असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणतेही याचा नियंत्रण नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छामुळे हे जग निर्माण झाले आणि कामाखेरीज आणखी कोणतेही कारण नाही. तर जे असुरी आहे त्यांना वाटतं की हे जग असत्य आणि निराधार आहे. म्हणजे आपण काल अभ्यास केला आणि त्यापूर्वीही आपण अभ्यास केला होतो की की जसा माझ्या गळामध्ये आता माळा आहे, ती माळा कोणावर आपलेली तर डोळ्यावरती आहे. तर काल आपण अभ्यास केला होता की हे जे वेगवेगळे ग्रह आहेत ते कोणावर अवलंबले आहे तर भगवंताच्या शक्तीवरती. जसं मी काल तुम्हाला उदाहरण दिलं होतं की सूर्य आणि चंद्राचं तेज ही भगवंता कोणाला आहे. पृथ्वी आणि वेगवेगळे जे ग्रह आहेत ते आपला जे धरी आहे त्याच्यावरतीच आपण फिरत असेल. जर कुठेतरी एक डिग्रीचाही वरती खाली झाला तर आपला जो दिवस आहे तो 24च्या जागा 22 नाही तर 26 तास होऊ शकतो. तर हे सर्व त्यांना असं वाटतं की हे सर्व निराधार आहे, असत्य आहे आणि परमेश्वर नावाचं कोण नियंत्रण करत नाही. त्यांना असं वाटतंय आणि हे सर्व फक्त केवळ मेंथुनामध्ये इच्छामुळे ह्या निर्माण झाले ते आणि कामाखेरीज आणि कोणत्याही कारण नाही. तर यांना वाटतं की फक्त इंद्रिय भोगसाठीच हे सृष्टीची निर्मिती झाली आहे. असे जे लोक असतात असे याला आपण असुरी प्रकारचे लोक म्हणू शकतात. ते फक्त स्वतःलाच असं म्हणतात की त्याच्याकडे ज्ञान आहे आणि हे सर्व ज्ञान घेऊनच त्यांना खूप अभिमान वाटतं. असे जे लोक आहेत इथे भगवंताने असुरी प्रकारचे लोक हे सांगितलेले आहे. पुढे भगवान म्हणतात अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश उधळून घेतलेले आणि अल्पबुद्धीचे असुरी लोक जगाचे विस्तार करण्यात अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न असतात. तर आता आपण जेव्हा सायन्सचा जे वेगवेगळे लोक अभ्यास करतात ते काय करतात तर नेहमीपणे ते फक्त अहितकारी विनाश करण्याकरिता अहितकारी असं म्हटलेलं गेलं आहे. जवळजवळ 1.5 ते 2 लाख असे जे वैज्ञानिक आहेत अमेरिकामध्ये रशियामध्ये हे मोठे मोठ्या देशामध्ये ते फक्त वेगवेगळ्या बॉम्बसाठी मिसाईलसाठीच अभ्यास करतात. नेहमी त्यांचं हेच काम असतं. तर हे काय आहे? हे सर्व असुरी प्रकारचे लोक आहेत. कारण त्यांना असं वाटतं की अ, हे प्रत्येक मी ह्या पृथ्वीवरती राज केलं पाहिजे म्हणून ते विनाशाच्या करिता अहितकारी आणि उग्र कर्मामध्ये संलग्न असतात. ते त्यांच्याकडे फक्त विज्ञानाचं ज्ञान आहे पण त्यांचं मनुष्यपणा नसतं म्हणून ते काय करतात ते त्याला आपण इथे भगवान तर अल्पबुद्धीचे लोक आहेत आणि असुरी आहे कारण त्यांना दुसऱ्यांचा विनाश करायचा असतात. असे जे लोक आहेत त्यांना अहितकारी आणि उग्र कर्मामध्ये संलग्न होऊन त्या असुर होऊ शकतात असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात की कधी तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व खोटी प्रतिष्ठा व मदामध्ये डुबत मोहित झालेला असुर लोक अनित्य गोष्टींमध्ये आकर्षित होऊन सदैव असुचिरभूत कर्म करण्यास व्रतस्थल झालेले असतात. तर हे तुम्हाला मी सांगितलं आहे की इस्कॉनचे 4 नियम आहेत. जसं आपण परिस्थितीचा संबंध ठेवू नये, नंतर जुगार खेळणं नाही, नंतर मांसाहार टाळलं पाहिजे आणि चहा कॉफी की तुम्ही मदिरापान हे सर्व त्याग केले पाहिजे. तर हे सर्व काय आहे? हे कधी न तृप्त होणारी हे कामाची आश्रय आहे. हे 4 वस्तूमध्ये कधी तुम्हाला तृप्त होणार नाही. जसं स्त्री भोगायची असतात अगर पुरुष भोगायचे असतात ते कधी आपली पूर्ण होत नाही. आणि जुगार तर तुम्हाला माहित असेल की जुगार जेव्हा कोण हा पैसा कुठेतरी तो पैशात पैसा त्याच्याकडे हारू जातो तर तो काय करतो तो आणखीन पैसा लावतो जसा शेअर मार्केटामध्ये असतात की आपले पैसे जर
डुबून गेले असतात, आपण जास्त पैसे तिथे राहतात. ते हे सर्व काय आहे? तर हे जुगारच एक प्रकारचा आहे. मांसाहार. मांसाहार म्हणजे काय आहे? तर आपण भौतिक जगामध्ये राहतात, तर आपण आता इकडे भौतिक जगामध्ये तुमच्या गावाने शहरामध्ये वेगवेगळ्या हे आमलेट वगैरेचे नॉनव्हेजचा, चायनीजचा हे सर्व वेगवेगळ्या टपऱ्या उघडलेल्या आहेत आणि रात्री जवळजवळ 10च्या नंतर हे सर्व जास्त तिकडे गर्दी असतात. कारण हे इंद्रतृप्ती आहे, आपली जी जीवाची इंद्रतृप्ती आहे ते कधी पूर्ण होत नाही. आणि शेवटचा इथे चहा, कॉफी आणि हे मदिरापान. तर तुम्हाला माहित असेल की आपल्या कुठेतरी घरामध्ये लग्न वगैरे असतात, तर ते तुम्ही बघू शकता. तर ते दारू वगैरे पिऊन इतकी धमाल मस्ती करतात की आपल्याला लाज येते की मी कुठे कोणाला इथे लग्नामध्ये कुठे तरी ह्या सणामध्ये बोलवलेलं आहे. आणि चहा, कॉफी. चहा, कॉफी तुम्ही जर पियत असेल तर तुम्हाला माहित असेल की ते तुम्हाला 1-2 तास साठी तुम्हाला चांगला असा मूड देणार आहे. तुम्ही चांगला असा अभ्यास करणार आहे. परंतु चहा कॉफी पिऊन तुम्ही कधी अ, भक्ती वगैरे करू शकत नाही. तुम्ही तपस्या करू शकत नाही, यज्ञही करू शकत नाही. तर हे सर्व काय आहे? ते कधी तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मधामध्ये डुबण्यात मोहित झालेल्या असुरी लोकांचे हे गुण आहे. पुढे भगवान म्हणतात, इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृती मुख्य आवश्यकता आहे, असं त्यांना वाटतं. म्हणजे जे असुरी लोक असतात ते हे चार प्रवृत्तीमध्येच नेहमी असतात. त्यांना हे चार प्रवृत्तीच दिवसभर पूर्ण दिवस करायचे. तर तुम्हाला माहित असेल, तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात, तर तुमच्या आजूबाजूमध्ये, तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये ज्यांच्याकडे खूप पैसे असतात, तर ते हे चारच प्रवृत्ती करतात. कुठली? तर वेगवेगळ्या स्त्रिया भोगवायची, जुगार खेळायचा, मांसाहार करायचा आणि रात्री दारू पिऊन मजा करायची. तर हे अशा प्रकारे त्यांना मरे तोपर्यंत अमर्याद चिंतन ग्रसलेले आहे. शेकडो हजारो पाषाणी बद्ध झालेले आणि कामक्रोध परायण झालेले हे असुर लोक इंद्रतृप्तीकरिता अन्य मार्गाचा धनसाहेब करतात. म्हणजे त्यांना पैसे जमा करायचे असते, ते कुठल्या मार्गाने ते पैसे जमा करतात. त्यांना चांगला मार्ग आवडत नाही. कारण हे सर्व भोगायचे असतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप पैसे लागेल. जर तुम्ही खूपच असं नम्रपणा कुठेतरी चांगल्या कंपनीमध्ये की कुठेतरी ऑफिसमध्ये जर कामात असेल, तर तुम्हाला हे पैसे जास्त मिळणार नाही. परंतु तुम्हाला जर जास्त पैसे कमायचे आहे, कारण तुम्हाला हे सर्व वेगवेगळे इंद्रिय तृप्तीचे भोगायचे असतील, तर तुम्हाला कुठेतरी अन्यायी मार्गाची तुम्हाला वाट घ्यावी लागेल. तरीच तुम्ही धनसंचय करू शकणार. असं या 3 श्लोकेद्वारा भगवान आपल्याला जे असुर प्रकारचे लोक आहेत, त्याचं इथे वर्णन दिलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात की असुरी मनुष्य विचार करतो की आज आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारला आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मी भोक्ता आहे. मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वेगळशाली नातलाग असलेले मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणतं नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारचे असे लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. तर इथे आपण वेगवेगळे थेंब आपल्याला उदाहरण दिले आहे. तर हिरण्यकश्यप आपण जेव्हा सत्ययुगामध्ये होतं, तर त्यांचा जो भाव होता हिरण्याक्षू, कुठेतरी त्याने एका चूक केली होती. म्हणून त्यांचा वध भगवान श्री विष्णू वध केला होता. तर त्यांचा जो मुलगा होता हिरण्यकश्यपचा, तो प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज ते भगवंताचा शुद्ध भक्त होता. तर कश्यपूला असं वाटायचं की माझ्याकडे इतके संपत्ती आणि माझी योजना आणि संपत्ती प्राप्त करेल. तर त्याला खूपच धन संपत्ती प्राप्त करायची, मोठा राज्य भोगायची इच्छा होती आणि भविष्यामध्येही उत्तर त्याच्या वाढेल असं त्याला वाटायचं. आणि त्यांच्या जे राज्याचे जे लोक होते, ते त्यांनाच देव म्हणून त्याची पूजा केलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. पण कुठेतरी त्यांचा जो मुलगा होता, तो भगवान विष्णूचा हे भक्त होता. आणि त्यांना माहित नव्हतं की भगवंताचे शुद्ध भक्तच जे आहे ते जास्त लांब त्यांचं आयुष्य असतं. जेव्हा आपण असुरी प्रवृत्तीमध्ये असतात, तर कुठे ना कुठे ते आपल्याकडे वेगवेगळ्या प्रतिक्रिया होते आणि त्यामुळे आपला वध होऊ शकतात. हे हिरण्यकशिपूला हिरण्यकशिपूच्या आपण कथामध्ये समजू शकतात. नंतर आपण चौथ्या अध्यायामध्ये तुम्हाला मी हे
सांगितलं होतं की भगवान केव्हा अवतीर्ण होतं. भगवान तर जेव्हा आपले जे साधू आहेत, साधू म्हणजे त्याचे जे भक्त आहेत, नंतर कुठेतरी अधर्म आहे, अत्याचार असतं, तिथे भगवान तर अवतीर्ण होतं. हे आपण चौथ्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता. इथे कंसाचं तेच होतं की त्याला खूप इच्छा त्याला त्याचं जे राज्य होतं, त्याचं राज्य खूपच वैभवशाली होतं. माझे नातेवाईक आहे, त्यांच्याकडे खूप पैसे असायला पाहिजे, लोकांनी मलाच भगवान म्हणून पूजन केलं पाहिजे, हे सर्व त्याची इच्छा होती. त्याचाही कुठेतरी भगवान कृष्णाने वध केला होता. आणि शेवटच्या चित्रामध्ये आपण रावणचं उदाहरण दिलेलं आहे. तर रावण ही खूपच असा खूप चांगला असा ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म झाला होता. परंतु अनित्य त्याची इंद्र भोगाची खूप इच्छा होती. त्यानेही स्वर्गापर्यंत शिडी जायचे बांधलेले प्रयत्न केला होता. त्यालाही त्यालाही संपत्ती त्याने कुबेर सारखा एका मनुष्याला आपला जो धन आहे त्याच्यासाठी एका सचिव सारखा ठेवला होता. तर त्यालाही खूपच संपत्ती भोगायची इच्छा होती. त्यालाही उत्तरोत्तर भविष्यात त्याच्याकडे धन संपत वाढायला पाहिजे अशी इच्छा होती. आणि अनेक वर्षापर्यंत त्यांना जगायची इच्छा होती. परंतु कुठेतरी त्याच्यामध्ये असुरी प्रवृत्ती, असुरी गुण असल्यामुळे तो माता सीतेचं अपहरण करतो. आणि भगवान श्रीराम त्याचा मृत्यूचा कारण होऊन जातं. म्हणजे असे जे लोक आहेत ज्यांच्यामध्ये असुरी गुण असते, ते खूप धनसंचय करतात, त्यांना भविष्यात खूप मोठ्या राज्य भोगायची इच्छा असते. परंतु त्यांच्यामध्ये असुर गुण असल्यामुळे त्यांचा वध कुठेतरी जे देव गुणामध्ये जे लोक असतात त्याचा वध करतात, असं इथे या श्लोकेद्वारा आणि या तीन कथाद्वारा आपण समजून घेऊया. पुढे भगवान म्हणतात, या प्रकार अनेक चिंतानी भ्रांत झालेले आणि मौज मजाला मध्यबद्ध झालेले असुर लोक इंद्रपृथ्वीमध्ये अत्याधिक आसक्त होऊन आणि नरकामध्ये पतित होतात. तर हे जे लोक आहेत, आता भौतिक जगामध्ये असे काही लोक आहेत जे पूर्ण दिवस फक्त इंद्रिय तृप्तीसाठी वेगवेगळ्या कर्म करतात. आणि त्यांची अत्याधिक आसक्ती म्हणजे त्यांना हे पैशासाठी ते कुठल्याही मार्गाचा मार्ग घेतात. ते पैशासाठी, नंतर आपण मांसाहारसाठी आणि वेगवेगळा आपण अभ्यास केला होता. त्याच्यासाठी ते इतके अनेक चिंता ग्रंथित झालेले आहेत. त्याने मोहजालामध्ये बद झालेले आहे. त्यांना माहित नसतं की त्यांच्यामध्ये भगवंताने देवी गुण दिले आहेत. परंतु कुठेतरी इंद्रिय तृप्तीसाठी त्यांना वेगवेगळ्या कर्म करावे लागते. आणि जेव्हा आपण सकाम कर्म करतो, जेव्हा आपण फळाची अपेक्षा करतात, तेव्हा म्हणून निश्चित आणि आपण जे अधर्मी आहेत, विधर्मी आहे, हे एका आहे ते जे शास्त्रामध्ये दिलेले आहे त्यांच्या विरुद्ध कर्म करून जेव्हा ते धनसंचय करतात, कारण हे धनसंचय त्यांना इंद्रिय भोगसाठी करायचे असतात. असे जे लोक आहेत त्यांचा जेव्हा मृत्यू होतं तेव्हा ते नरकामध्ये पतित होतं, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मिथ्याहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेल्या असुर लोक स्वतःचा देहामध्ये आणि इतरांमध्ये देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवान द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. तर आपण चौथ्या अध्यायामध्ये आपण शिशुपालाचा खूपच चांगला असा मी तुम्हाला कथा सांगितली होती. तर हे मिथ्याहंकार होतं की मी पण एक राजा आहे. बल, कारण तोही राजा असल्यामुळे त्याच्यामध्ये बल होतं. गर्व होतं कारण तोही खूपच असा बलवान होता. काम आणि क्रोध, तर त्यांनाही कुठेतरी त्यांना अ, अ, हे स्त्रिया भोगायची इच्छा होती, म्हणजे काम आणि क्रोध. आणि मग असुर लोक स्वतःला देहामध्ये इतरांमध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवानचा द्वेष करतात. तर तोही भगवान श्रीकृष्णाचा द्वेष करत होता. जसं मी कथामध्ये सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्णाने त्याच्या आत्याला वचन दिलं होतं की जोपर्यंत तो 100 अपराध करत नाही तो मी त्याला वध करणार नाही. जर त्याने 100च्या वर अपराध केला तर मी त्याचा वध करेन. तर हे जे लोक आहेत ते त्यांना माहित नाही की भगवान श्रीकृष्ण पूर्ण परमेश्वर आहे, भगवंत आहे. आणि ते प्रत्येक हृदयामध्ये स्थित आहे, त्याच्या हृदयामध्ये पण होतं. पण कुठेतरी त्याने द्वेष करताना आणि खरं धर्माची निंदा केली, म्हणून भगवान त्यांचा वध केलाय. तर जेव्हा आपल्यामध्ये मिथ्या अहंकार असतात, आपल्यामध्ये बल असतात, तर आपल्याला असं दिसतं की मी या जगावरती कुठेतरी आपण राज करू. गर्व असतं, आपल्या ज्ञानाचा आपल्याला गर्व असतं. आणि काम आणि क्रोध, तर हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता. जे गोष्टीवरती आपण सतत चिंतन करतात त्यावेळी आपल्यामध्ये काम आणि क्रोध उत्पन्न होतात. आणि जेव्हा हे पूर्ण होत नाही,
तेव्हा आपले बुद्धीचा विनाश होतो ना, आपला खालच्या योनीमध्ये पतित होऊन जातं, पतन होऊन जातं. तर हे सर्व असुरी प्रकारचे जे गुण आहे त्या त्यामध्ये आपला पतन होऊ शकतं. तर आपण हे मिथ्या अहंकार आहे, बल आहे, गर्व, काम आणि क्रोध याचा आपण त्याग केला पाहिजे. तर आपण देवी गुणामध्ये येऊ शकतो. असं या श्लोकेद्वारा आपल्याला भगवान सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जे द्वेषी क्रूर आणि नराधम आहे त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधले विविध असुरी योनी टाकतात. तर आपण 84 लाख योनी आहे. तर फक्त हे मनुष्य आहे ज्याला भक्ती कशी करायची, ज्ञान कसं घ्यायचं आणि हे कर्म कसं करायचं हे फक्त भगवंताने मनुष्याला दिले आहे. परंतु खालच्या जे योनी आहे, आपण अभ्यास केला होता की खालच्या योनी पशु आहे, नंतर वेगवेगळ्या जीव आहे, चराचर आहे, अचर आहे, पाण्याचे जीव आहे. हे सर्वांमध्ये बुद्धी नसते की त्यांना भक्ती कशी केली पाहिजे. फक्त हे मनुष्याचा हे गुण आहे, ज्याला हे ज्ञान असतं. तर जे द्वेषी क्रूर नराधम आहे त्यांना मी चिरकालासाठी जे भवसागर विविध योनी असुर योनीमध्ये टाकतात. जसा आपण जे आपल्या खालच्या जे 7 जे तल आहे, जे वेगवेगळे लोक आहेत त्यात भगवान टाकतात आणि म्हणून त्यांचा उद्धार होत नाही, असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. पुढे भगवान हे कोणते असुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणार असेल लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतं. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की हे फक्त मनुष्यामध्येच गुण आहे की त्याने कशी भक्ती केली पाहिजे, कसं यज्ञ केलं पाहिजे, कसं दान दिलं पाहिजे, कसं तपस्या केली पाहिजे, हे सर्व देवी गुणामध्ये असतात. जेव्हा असुरामध्ये असतात ते असुर तुम्ही बघितलं की असुर कधी कुठे मंदिरामध्ये जातो, कुठेतरी यज्ञामध्ये तो जातो, ते त्यांच्या गुणामध्ये नसतात. म्हणजे असे जे असुरी जे लोक आहेत ते त्यांचं पतित होऊन खालच्या योनीमध्ये जातात आणि तिथे वारंवार जन्माने मृत्यू होतं. कारण ते परत परत भूर लोकांमध्ये आपला जो पृथ्वी आहे तिकडे येतात आणि म्हणून त्यांच्या हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतं. असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न. कारण जेव्हा आपण देवी गुणामध्ये असतो, जेव्हा शुद्ध सत्वा गुणामध्ये असतात, तेव्हा आपण निश्चितपणे भगवंताचा वैकुंठ नाही तर आपल्याला गोलकामध्ये आपल्याला भेटणार, असं भगवंताने आपल्याला अनेक वेळा आपण दुसरे अध्याय ते आतापर्यंत भगवंताने वेगवेगळ्या श्लोकाद्वारा आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात काम, क्रोध आणि लोभ हे नरकामध्ये जाण्याचे 3 द्वार आहेत. प्रत्येक बुद्धी मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे कारण या 3 मध्ये आत्माचा विनाश होतो. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता तर हे 3 मार्ग दिलेले आहे. पहिला कुठला आहे काम. काम म्हणजे आपली कामेच्छा. क्रोध म्हणजे प्रत्येक लहान लहान गोष्टीवरती आपल्याला क्रोध येतो आणि लोभ म्हणजे आपण कुठल्या तरी काम करतो तेव्हा आपण फळाची अपेक्षा करतो म्हणजे त्याला लोभ म्हणतात. हे काय आहे तर काम, क्रोध आणि लोभ हे नरकात जाण्याचे 3 द्वार आहेत. तर आपण नरकामध्ये गेल्यावरती काय होणार तर आपल्या खालच्या योनीमध्ये आपलं पतन होणार आणि प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केले पाहिजे. काम, क्रोध आणि लोभ हे 3 नरका जाणारे हे द्वार आहे. तर त्याचा आपण जेव्हा त्याग करतात तेव्हा आपण भगवंताचं शाश्वत धाम प्राप्त करू शकतात. आणि जर आपण हे त्याग करू शकत नाही तर आपल्या आत्माचा विनाश होतो म्हणजे आपण खालच्या योनीमध्ये आपण जाऊ शकतात, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय. तर नरकाचे 3 द्वार कुठले आहेत तर काम, क्रोध आणि लोभ हे नरकात जाण्याचे 3 द्वार आहे, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. पुढे भगवान म्हणतात हे कोणते जो मनुष्य नरकाचा या 3 द्वारा सुटला आहे तो आत्मसाक्षासाठी श्रेकर असे कार्य करतो आणि क्रमश परम गतीला प्राप्त होतो. म्हणजे जेव्हा आपण काम, क्रोध, लोभ आपण जेव्हा आपण मुक्त होतं तर आपण भगवंताचं शाश्वत धाम आहे आत्मसाक्षासाठी जो श्रेकर आहे ते आपण पोहोचू शकतो. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण एका आध्यात्मिक गुरुचा शरणीला गेला पाहिजे आणि तो काय देणार तो आपल्याला वेगवेगळ्या ज्ञान देणार. नंतर आपण तपस्या केल्यावरती आपण काय होणार आपल्या इंद्रिय तृप्ती आहे त्याच्यावरती आपला संयम होणार आणि संयमामुळे आपण आध्यात्मिक ज्ञान आपण घेणार आणि आध्यात्मिक ज्ञान घेतल्यावरती काय होणार आपल्याला माहित पडणार की भगवान श्रीकृष्ण परमधाम गोलका वृंद आहे तिकडे आपण पोहोचू शकतो. तर त्याच्यासाठी आपण जेव्हा हे काम, क्रोध आणि लोभ आपण जेव्हा मुक्तता जर झाली आपण मुक्त केला आपण आपल्या त्याग केला तर आपण आत्मसाक्षात्कार जो रस्ता आहे जो मार्ग आहे
म्हणजे आपण एक आध्यात्मिक गुरुच्या शरणेला गेले पाहिजे, वेदाचा अभ्यास केला पाहिजे, तपस्या केली पाहिजे, आपल्या इंद्रिय तृप्तीवरती आपण नियंत्रण केले पाहिजे. आणि आपण आध्यात्मिक जर ज्ञान घेतलं तर निश्चितपणे आपण भगवंताचं शास्त्र गोलकावून पर्यंत पोहोचू शकतात, असं या श्लोकेद्वारे भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान जो शास्त्र विधीचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी सुख आणि परमगती प्राप्त होत नाही. तर आपण जर काम क्रोध आणि लोभ या जर अ, आपण आपण त्याग केला तर आपण भगवंत शाश्वत धाम पोहोचू शकतात. जर आपण हे शास्त्रविधीचा त्याग आपण जर हे सर्व त्याग करू नाही करत नाही तर आपल्याला कधी कुठली सिद्धी प्राप्त होत नाही, आपल्याला सुख होत नाही आणि परमगती प्राप्त नाही. तर तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात तर जे हे सर्व जे अ, अ, 2 नंबरचे काम करतात जे असुरी प्रवृत्ती लोक आहे तर त्यांना सिद्धी प्राप्त होईल, त्यांचं नाव होत नाही. त्यांना कोण अ, चांगला हे बघत नाही, तो खाली मांडी काढूनच कुठेतरी जात असतो. त्यांना सुख नसतं कारण ते सदैव चिंताग्रस्त असतात की त्यांना भय असतं की कोणतरी माझा वध करेल. आणि असल्यामुळे ते भगवंताच्या शरणेला जात नाही. आणि जेव्हा भगवंताच्या शरणी जात नाही तर त्यांना परमगती प्राप्त होत नाही. तर इथे जे विधर्मी आहे म्हणजे ते शास्त्राचं पालन करत नाही तर अ, त्यांना कधी सुख सिद्धी आणि परमगती प्राप्त होत नाही, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय. आणि हे जे इस्कॉनचे जे 4 नियम आहेत जो जो पाळत नाही त्यांनाही कधी परमगती प्राप्त होत नाही, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात की म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधला भेद जाणला पाहिजे. अशी विधी विधानाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. जसं आपण 4थ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपले मामा कंसाचा वध केला होता तर ते निश्चितपणे त्यावेळी राज्य भोगू शकले असते, पण त्यांनी काय केलं, आपल्या गुरुच्या शरणेला गेले, त्यांची सेवा केली, त्याने विनम्रपणे त्यांच्याकडे प्रश्न विचारला आणि प्रश्न विचारून त्याने आत्मसाक्षात्काराचा मार्ग घेतला. कारण हे गुरु आहे, गुरुने खूप तपस्या केली असते, त्याने वेगवेगळे यज्ञ केले, वेदांचा अभ्यास केल्यामुळे ते आपल्याला आत्मसाक्षात्काराचा जो मार्ग आहे तो आपल्याला दाखवू शकतात. तर इथे या श्लोकेद्वारा भगवंत हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न केले आहे की आपल्याला हे ज्ञान असायला पाहिजे की कार्य आणि अकार्य काय आहे आणि याच्यासाठी आपण एका आध्यात्मिक गुरुच्या शरणेला गेले पाहिजे. आणि जेव्हा आपण आध्यात्मिक गुरुला जेव्हा शरणेला जातात तेव्हा आपण विधी-विधान जाणू शकतो की मनुष्याने कुठला कर्म केला पाहिजे आणि ते कर्म केल्याने आपण क्रमशः उन्नती म्हणजे आपण आता भूलोकामध्ये नंतर स्वर्गलोक, नंतर ब्रह्मलोक, नंतर वैकुंठ आणि शेवटचा आपण गोलकावरून कसं पोहोचायला पाहिजे त्याचं जर आपल्याला अ, ज्ञान दिलं, ज्ञान घेतलं आपल्या आध्यात्मिक गुरुकडे तर आपण निश्चितपणे भगवंताचं शाश्वत धाम पोहोचू शकतात, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय. म्हणून आपण नेहमी शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, भगवंताची उपासना केली पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे, अनन्य भक्ती केली पाहिजे, तेव्हाच आपण उन्नत होऊ शकतात, असा या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सर्व गुण कोणाचे असते, हे सर्व दिवी लोकांचे गुण असतात, असं या श्लोकेद्वारा आणि या चित्राचा इथे आपण अभ्यास करूया. इथेच आपला हा 16वा अध्याय पूर्ण होतो.